हे पहा, महागाईमुळे साखरेच्या किमतीत चढउतार होतच असतात. पण साखरेची किंमत कमी झाल्यामुळे आपल्याला एक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलाय. खूप छान प्रश्न आहे बघा. साखरेच्या दरात 5% घट झाली. जर एखाद्या कुटुंबाला त्यांचा साखरेवरील खर्च पूर्वीप्रमाणेच ठेवायचा असेल, खर्च तेवढाच ठेवायचा आहे, तर कुटुंबाला साखरेचा वापर किती टक्क्यांनी वाढवायला पाहिजे? एक गोष्ट लक्षात ठेवा, जर वापरातील वाढ तुम्हाला विचारली असेल, म्हणजे बघा ना इथे तेच विचारलंय की वापर किती टक्क्यांनी वाढवावा लागेल, तर वापरेतील वाढ जर टक्क्यांमध्ये विचारली असेल तर काय करायचं बघा, अंशामध्ये 100 गुणिले टक्का लिहायचं आणि छेदामध्ये 100 वजा टक्का लिहायचं. आता वाढ झाली असेल तर इथे मायनस येणार. जर घट विचारली असती, वापरातील घट, तर इथे प्लस आला असतं, हे पण लक्षात ठेवा. आता टक्का काय आहे बरं, जे आपल्याला दिलेलं आहे 5%. मग इथे येणार 100 गुणिले 5 भागिले 100 वजा 5. 100 गुणिले 5 येणार 500 भागिले येणार 95. आता 5 ने भाग देऊ शकतो. 5 एके 5, 5 9 45, इथे येणार 100. म्हणजे उत्तर काय येणार 100 भागिले 19. आता ऑप्शन बघा ना, ऑप्शन मिश्र अपूर्णांक आहे, आपल्याला करता येईल. 19 एके 19, 19 5 राईट. 19 ने जर 5 ला गुणलं तर उत्तर येतं 95. मग आपला हा भाग कसा लागणार, 5 पूर्णांक, बाकी किती उरले, बाकी उरले 5/19%. म्हणजे वापरात वाढ किती होणार, 5.5/19%, जे आहे आपला ऑप्शन नंबर 1. आहे की नाही सिंपल सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, गरजूंपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.